नागपूरमध्ये आलो आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये आणि इथं गेल्या गेल्या खूप छान दुकाने लागलेली होती आणि तिथे 40 रुपयाची तिकीट काढली आणि निघालो समोर निघताच पहिले आम्ही 2-3 ठिकाणी गेलो होतो. त्या कारणानं शौर्य खूप चिडचिड झाला होता, म्हणून तो काही आम्हाला राहू देत नव्हता. काकीतच घे म्हणे. इकडे पहिली वेळ दिसले पक्षी छान छान होते, पण पिंजऱ्यामध्ये असल्या कारणाने ते काही बरोबर शूट करू नाही शकलो. समोर निघालो. खूप हिरण होते आणि खूप सारे प्राणी होते. पहिली बंदर बघितले. बंदर तर खूप छान प्रकारे लटकून सण्या होते. आणि समोर निघालो तर बिट्ट्या इकडे झोपलेला होता. आणखी समोर निघालो, भालू इकडे खेळत होता. हो, त्यांचे पिंजऱ्यामध्ये होते. ते काही दुरून इतके दिसत नव्हते, तरी पण खूप प्रकारे दिसत होते. खूप एन्जॉय घेतला आम्ही प्राण्यांचा आणि समोर निघालो. शौर्याने फर्स्ट टाईम पाहिला होता भालू आणि आम्ही पण फर्स्ट टाईम पाहिला होता. शौर्याला पाहून तर खूपच मस्ती आली होती, कारण की मम्मी म्हणे मला जवळच जाऊ दे त्यांच्यावाल्या. पण आम्ही त्यांना सांगित होतो, शौर्य ते दसते हाय ते असं वगैरे करता शौर्याला समजावली आणि आणखी समोर निघालो आम्ही. मग शौर्याला भालू दाखवून दिला आणि समोर निघाले. तिकडे बघतेस तर काय तर जंगलाचा राजा दिसत होता. तिकडून वाघ, खूप मोठा वाघ होता आणि बघताच त्याला बघतच राहिलो आम्ही. पण ते प्राणी आहे ना 5:30 वाजता नंतरच उठले, कारण की ते प्राणी खूप दूर बसलेले होते. वाघ आणि बिट्ट्या वगैरे काही दिसत नव्हते दुरून. तरी पण आम्ही कसं प्रकारे बघत होतो त्यांना आणि शौर्याला पण दाखवत होतो. असेच आमचे नवीन व्हिडिओ बघत चला लॉंगवाले, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. आणि इकडे बघताच काय कासव पण छानपैकी दिसला आणि खूप सारे कासव होते पाण्यामध्ये आणि एन्जॉय करत होते कासव बघून झाला. मग आम्ही गेलो हरणाच्या झुंडमध्ये. हरण तर इतके सारे होते, खूप सारे हरण होते. नागपूरला गेलो म्हणजे महाराज बागमध्ये नक्की विजिट करा, कारण की खूप एन्जॉय येणार आहे तिथं जाऊन तुम्हाला. आम्ही तर खूप एन्जॉय केला. गार्डन पण खूप मोठा आहे. पाणी मांजर वगैरे खूप छान आहे. खूप सारे आम्ही प्राणी वगैरे पाहिले. माझ्या वाईफने तर तुम्हाला सांगितलेच असेल की तिला किती मजा आली. ते मला मागा लागले होते, मला कुठं घुमायला नाही नेत, काही नाही नेत, तिला घरीच ठेवता, सर्व काम करून घेता. काम तर काही करणार नाही, पण तिचं बोलणार आहे ते काम करून घेता. तर मी म्हटलं चल आता मी नागपूरला चाललो तर तुला पण घेऊन जातो. तर त्या बहाण्यानं नागपूरला घेऊन गेलो. मग आम्ही तिथे गेलो गार्डनमध्ये. त्या गार्डनमध्ये खूप साऱ्या विविध प्रकारचे प्राणी होते. हरिणाचे तर किती सारे व्हेरायटी होते, जे की मी कधीच पाहिलं नाही, ते मी तिथे पाहिलं. मला तिथे पाहून खूप मजा आली. हे तुम्ही पण बघू शकता की किती मोठा कळप हा हरिणाचा आहे. त्यामध्ये बारशिंग्या खूप सारे हरिण आहे. तर आम्ही सर्व हरिण वगैरेला पाहिलं. त्यांनी पण मग आमच्याकडे येऊन पाहिलं की हे प्राणी कोण आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पण तुमच्यापेक्षा गवाळ प्राणी आहे. तरी ते हसले आणि इकडे तिकडे चालले गेले. त्यानंतर आम्ही समोर जाण्याकरिता निघालो. समोर आम्ही पाहिला मोठा जात भालूची मजा तुम्हाला काय सांगू. तो तर याच्यावर चढू दे, त्याच्यावर चढू दे, इकडे तिकडे चढून खूप मस्ती करत होता. काहीतरी तोडत होता आणि कुदत होता. मी म्हटलं अरे बापा, ही कशाची मस्ती, तू बाहेर गेट तोडून आमच्या अंगावर तर नाही येणार. तर तो म्हणे नाही येत म्हणे अंगावर, तुम्हाला नसतो खात म्हणे मी. मग मी म्हटलं बरं, हे तरी बरं झालं, ठीक आहे म्हटलं. तर त्याला म्हटलं तू बापा तू अशीच मस्ती करत राहा, असंच खात पित राहा, तोडता कर पण पिंजरा तोडून टाक, फक्त आम्हाला पहिले जाऊ दे. त्यानंतर आम्ही गेलो पानमांजरीकडे. 2 पानमांजरी होत्या, इकडे तिकडे पळत होत्या आणि त्यांच्या एकामेकाशीच मस्ती खूप करत होत्या. त्यांना म्हटलं आमच्या येऊन बोल, आम्ही तर आलो बापा भेटायला. तर ते म्हणे नाही येत म्हणे, फक्त म्याव 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 करत होत्या आमच्यापाशी येऊन. तर आमची वाईफनी पण तिला म्याव 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 केलं. काय ते बोलले मला काय माहीत नाही. माझी बाई पण ते पानमांजरे त्यांचे एकासोबतच ते एकामेकाची भाषा समजतात, तर ते बोलू शकतात.
मला तर काही समजत नाही तर मी काही बोलू नाही शकत. तर मग ते आम्हाला पाहून माझ्या वाईफला पाहून कंटाळून गेले की किती बक करते, म्हणून ते पाण्यात जाऊन पुन्हा चालले गेले दूर. माझ्या वाईफच्याचे म्हणजे तिचं बोलणं ऐकून तर कोणी ना कोणी सगळेच पळून जातात. त्यानंतर मी तिथे काही ना काही ब्लॉगिंगकरिता कंटेंट बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं कसं, मला समोर कॅमेरामध्ये इतकं परफेक्ट बोलता नाही येत, मागं पण नाही बोलता येत. मागं पण मी अटकतो, समोर तर काय किती अटकणार देव जाणे. परंतु मी प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही, म्हणून तो आवाज फक्त म्यूट करून दिला आणि आता मी बकबक करत आहे. माझी बकबक ऐकल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आम्ही मग समोर निघालो. समोर आम्हाला ते हरिणाची विचित्र प्रजाती दिसली, ती कधी आम्ही पाहिली नव्हती. तिला आम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर वगैरे केलं. खूप मस्त होती, खूप छोटासा असा हरिणाचा प्रजाती होती आणि तिला 2-2 मस्त शिंग होते. तिला बघितलं, माझ्या वाईफने म्हटलं की हे काय आहे. मी त्यांना सांगितलं की हे हरिणच आहे. हे वगैरे सगळं बघून मग आम्ही गेलो नीलगायकडे बघण्याकरिता. नीलगायचे कळप खूप मोठा होता, आसपासमध्ये मस्ती करत होते, खात होते आणि त्यामध्ये आहे ना पिंजऱ्याच्या अंदर आहे ना निळ्या कलरची एक अजून गाय होती. नीलगाय म्हणजे प्रत्यक्ष गायसारखी नसते, वेगळंच हे तुम्ही जर समजून घ्या की घोड्यावानी असते, अलगच प्रजाती राहते. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीची आहे. आणि तिला बघा तुम्ही, खूप मस्त आहे आणि खूप मस्ती करतात, ते खूप धावतात. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते पायाने गोटे मारतात असं म्हटलं जाते. मी तर कधी गोटा खाल्ला नाही, कारण की माझ्या बायकोची मार खातो, गोटा खायचा तर प्रश्न येत नाही. तरीही तर मग आम्ही आता कडप पाहायला, माझ्या बायकोने हा व्हिडिओ उलटा करून घेतला आहे, त्याबद्दल सॉरी. पण आता मी याला सीधा करून घेतो. त्यानंतर आम्ही त्याला अजून इकडे तिकडे खूप वेळा पाहिलं. त्यामध्ये जे ब्लू कलरची गाय होती तिला आम्हाला जवळून पाहायचं होतं, परंतु ते पिंजऱ्यामध्ये असल्या कारणामुळे आम्ही त्याला जवळून पाहू शकलो नाही, म्हणून मी त्याला झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिथे पण खूप सारे कळप वगैरे होते, तर त्याला पण आम्ही बघितलं. आम्हाला खूप मजा आली. माझ्या वाईफने पण पहिल्यांदा बघितला होता, पण ते जे मोठ्या मोठ्या गोष्टी की मी हे बघितलं, मी ते बघितलं, ते तर सर्वच बघतात. तिला विचारलं काय आहे, तर तिला काही माहीत नव्हतं. मग तिने बोर्डावरचं नाव वाचलं, मग ते सांगितलं आणि माझ्याला हुशारी मारे. काय सांगा बाबा तिची हुशारी पाहून मी पण डोक्याला ताप हात लावून बसून गेलो. मग तिला म्हटलं हो बापा की तूच पाहिला आहे आणि तूच बघितलं आहे, आम्ही तर कधी पाहिलंच नाही, आम्ही तर कधी गेलोच नाही, आम्ही कुठं जात असतो, तू नाही आलो, तू नाही आणलं म्हणून आलो. मग आम्ही ते कळपाचे पूर्ण व्हिडिओ वगैरे घेतले. खूप सारे कळप होते, त्यामध्ये पण खूप सारे प्रकारचे जनावर होते, लहान मोठे कळप. हे नीलगाय होत्या. हे प्रत्यक्षात म्हणजे जंगलात राहणारा प्राणी आहे आणि खूप निसर्गप्रेमींना आवडेल असे दृश्य आहे. त्यानंतर आम्ही समोर निघाल्यानंतर आम्ही बघितले फिशाची तर किती विविध प्रजातीय होती की तुम्हाला काय जाणवं, कारण की फिशमध्ये तर मला इतकं काही नॉलेज माहीत नाही आहे. सर्व आम्ही मच्छीला फिशेस म्हणतो, परंतु तिथे विविध प्रकारचे फिशेस होते, लहान मोठे, आणि ते नाव पण लिहिले होते, परंतु मी नाव वाचण्याचा काही प्रयत्न केला नाही, कारण की ते माझ्या डोक्याच्या बाहेर होते. माझ्या वाईफला म्हटलं की तू वाच, माझी वाईफ म्हणे जाऊ दे ना, हो मी कायले वाचू. मग तिनं पण काही म्हणजे अभ्यास करणं आमच्या नसनसीमध्ये नाही आहे, म्हणून आम्ही त्याला सोडून दिलं. फक्त आम्ही त्यांना पाहिलं की कसे घुमून राहिले, कसे ते एन्जॉय करून राहिले. मला तर वाटत नाही की इतकू शटअपमध्ये ते एन्जॉय करत असेल, परंतु ते राहून राहिले, त्यांना आता आदत झाली आहे म्हणूनच. तर आम्ही सगळं बघितलं. त्यामध्ये काळ्या कलरच्या, पांढऱ्या कलरच्या, कासव आणि मोठमोठे पण फिश होते आणि छोटे पण फिश होते. माझा शौर्य तर तुम्हाला काय सांगू, फिशला पाहून इतका खुश झाला होता. तो म्हणे फिशशीच बोलतो, म्हणे फिशशीच भांडण करतो, म्हणे तो फिशपाशी जाऊ त्याला चिल्लावत होता. आता फिश काय समजणार त्याची गोष्ट, अरे आम्हालाच समजायला नाही येत त्याची गोष्ट, तर फिश काय समजणार. ते फिशची काही चुकी नाही आहे. तुम्ही हे बघा कसा शौर्य मस्ती करून राहिला, त्या फिशशी काय बोलून राहिला काही नाही. वळतं जाऊन आम्हाला फिशच पाहिजे म्हणे. तिला खायला म्हटलं तर खात तर नाही, तसं म्हणा आम्ही जास्त फिश वगैरे खात नसतो, परंतु त्याला खूप आवडली होती ती फिश. त्याच्याशी मैत्री वगैरे केली होती तिने. तर आम्ही सगळं प्रकारच्या विविध फिश वगैरे बघितल्या. फिश वगैरे बघितल्यानंतर आता आम्ही निघून राहिलो आमच्या घराकडे जायला. तुम्ही बघा बाकीचे दृश्य. धन्यवाद.